हॅलो मित्रांनो, आणि आजचा नवीन ब्लॉग आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की लास्ट टाईम आपण काय केलं. कोल्हापूरला गेलो, कोल्हापूरची ट्रिप केली, प्लस त्यानंतर कोकणात जाऊन आलो. आणि कोकणात जाताना जरा आपण थोडं मॉडिफिकेशन्स केलेत बाईकमध्ये. मी ते दाखवतो तुम्हाला. त्याच्यावरती माझे काही ओपिनियन्स आहेत आणि तुम्हाला काय वाटतं ते पण सांगा जरा. तर हे काही असे मॉडिफिकेशन्स केले जे आपण मागे टॉप रॅक लावून घेतलं आहे, सॅडल स्टे लावला आहे. याचा मला त्यावेळी व्हिडिओ बनवता आला नाही कारण लग्नाची वेळ होती आणि आपल्याला लवकरात लवकर निघायचं होतं. तर मी हे सर्व फिटिंग वगैरे एका दिवसात करून घेतलेली. हे मी स्लायडरवाले शोधत होतो. ॲक्च्युली ह्याची मी कॉस्ट सांगतो तुम्हाला, मला टोटल किती पडली आहे त्या हिशोबाने तुम्ही अंदाज लावू शकता. आणि जर तुमचे ओपिनियन्स असतील, हे मी कस्टममधून नाही केलं आहे, हे आपला जो कुर्ला मार्केट आहे, जो लोकल मार्केट आहे त्याच्यातूनच केलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की हे कस्टममधून करायला हवं होतं तर ते मला खूप महाग पडलं असतं. कारण एक कस्टमचा पेज आहे, मी त्याच्यावरती रेट चेक केले तर त्याच्यामध्ये हे 5,000चं दाखवत होतं, जो आपला क्रॅश गार्ड आहे. आणि सॅडल रॅक प्लस टॉप रॅक सॅडल स्टे प्लस टॉप रॅक आहे ना, तो अराऊंड 6,500चा दाखवत होता. तर मला हे एवढं सर्व करून ह्याचे जे नट बोल्ट्स असतात याचे पण आपल्याला वेगळे चार्जेस द्यायला लागतात, प्लस आपल्याला फिटिंग पण द्यायला लागते. तर मी त्याचं कॅल्क्युलेशन केलं. मी हवं तर त्याचे फोटो वगैरे टाकेन व्हिडिओमध्ये थोडेसे, ज्याने की तुम्हाला पण आयडिया येईल की कसं काय करायला हवं ते. कारण टोटल अराऊंड त्याचं कॉस्ट होतं 11,500 समथिंग, 11,000 की 11,500 रुपये होत होते. पण मला हे टोटल सर्व फिटिंग आणि स्क्रू वगैरे सर्व मिळून मला 3,500मध्ये झालं आहे. म्हणजे 2,800 रुपये दिले. तर वरचे मी फिटिंगचे आणि त्याने काहीतरी ॲडजस्ट केले. मी एवढे जास्त चौकशा करत नाही बसलो कारण मला लवकर निघायचं होतं. जरा बाईकच्या कंडिशनकडे इग्नोर करा, कारण आता राईड करून आलो आहे, सो मला हे क्लीन करायचं आहे. चेन पण सुकली आहे माझी. मी आपला जो चेन लूप होता तो पण नेला नव्हता. आता हे मी ह्याच्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे कारण आता होणार आहे पावसाळा सुरू, तर मला हे काढायचं आहे. कारण हे डेली लाईफमध्ये आपण हे यूज नाही करू शकत, कारण जो आपला मागे पिलियन बसतो ना त्याला त्रास होतो याच्यावरती बसताना. प्लस कोणी मित्र वगैरे बसतात ना तर त्यांना हे लागतं आहे सारखं. त्यामुळे हे मी काढणार आहे आता. त्याच्यामुळे बोललो की आधी तुम्हाला छोटासा एक व्हिडिओ बनवून तुमचे जे काही ओपिनियन्स आहेत ते विचारून घेतो. आणि जर माझं एक असं मत आहे, तर ह्याच्यामध्ये माझं एक असं ओपिनियन आहे, तुमच्याकडे जर पैसे वगैरे असतील तर तुम्ही बिंदास खर्च करा. पण मला असं वाटतं की आपण मॅक्स बाईकची लाईफ असते 5 वर्ष, इन्शुरन्स वगैरे. तर जर तुम्ही अपग्रेड करणार असाल तर एवढे पैसे घालून काही अर्थ नाही आहे. कारण तुम्ही जर नवीन बाईक वगैरे घेतलात ना तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं खर्च करावा लागेल. परत ते टॉप रॅक, सॅडल रॅक वगैरे वगैरे, क्रॅश गार्ड. त्याच्यापेक्षा मला तर असं वाटतं की लोकलच केलेलं बरं आहे. कारण ते वर्थ इट आहे. तेवढे पैसे म्हणजे तेवढे पैसे देणं एक वर्थ आहे की जास्त पैसे घालून पण काही अर्थ नाही आहे त्या गोष्टीमध्ये. आणि मी खूप सारे जे रायडर्स बघितलेत ना ते लोक हेच करतात की सहसा 2-3 हजारामध्ये पूर्ण किट लावून घेतात, ज्याने की त्यांना कधी अपग्रेड करायचं असेल तर ते एवढं त्यांना काही फरक नाही पडत त्या गोष्टीचा. खूप लोकांनी सजेस्ट केलेलं की कस्टममधून लावून घे, कारण ते लावण्यात काहीच अर्थ नाही आहे. जर तुम्ही सेफली बाईक चालवताय तर तुम्हाला लोकल पण परवडतात. म्हणजे लोकलच लावायला हवं आहे असं मला वाटतं. तुमचं काय ओपिनियन आहे ते मला कमेंटमध्ये मेसेज करा, कमेंटमध्ये टाका, ज्याने की मला पण अंदाज येईल की नक्की मी बरोबर करतो आहे की चूक करतो आहे ते. आणि हे जे आहे ना हे इझिली आपल्याला माउंट करता येतं किंवा आपल्याला काढून पण ठेवता येतं. कारण जर तुमच्याकडे छोटंसं टूल किट वगैरे जरी असलं ना, हे स्वतः तुम्ही तुमचं काम झाल्यानंतर काढू शकता. त्यामुळे हे मला कूल वाटतं त्या बाबतीत की जास्त याच्यामध्ये झंझट नाही आहे. हे 2 स्क्रू खोलले आणि इथला एक स्क्रू खोलला ना की झालं का, काढून ठेवायचं बस.